you're living a blessed life. आणि मी विश्वास धरतो तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगत आहात. Amen. आमेन. Because God is for us. कारण प्रभू आपल्यासाठी आहे. He's not against us. तो आपल्या विरुद्ध नाही. He's in us. तो आपल्या आतमध्ये आहे. He'll never leave you, never forsake you. तो तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी त्यागणार नाही. Amen. आमेन. Let us know what is God's will, आणि जाणून घ्या देवाची इच्छा काय आहे, so we can live a blessed life. जेणेकरून एक आशीर्वादित जीवन आपण जगावं. Amen. And let us know the Bible in a right way. आणि बायबल योग्य प्रकारे आपण जाणून घ्यावं. Yesterday I gave a message, आणि काल मी एक संदेश दिला and I believe you're all blessed. आणि मी विश्वास धरतो तुम्ही आशीर्वादित झाला. Okay. Today I was, okay. The Lord came with one mission. आणि प्रभू एका उद्देशाने आला. One goal in his mind. आणि त्याच्या मनात एक ध्येय ठेवून आला. He knows how much our Father loves people. आणि त्याला माहिती आहे आपला पिता लोकांवर किती प्रेम करतो. That's what the Bible says in John 3:16. God so loved the world. आणि हेच तर बायबल योहान 3:16 मध्ये सांगते की प्रभू जगावर इतकं प्रेम केलं. It didn't say God loves the world. आणि तो असं म्हणतो की प्रभू जगावर प्रेम करतो. So loves the world. आणि तो इतका मोठा प्रेम करतो. Amen. आमेन. So Jesus came to bring us back into the arms and the embrace and the love of our Father. आणि येशू आला जेणेकरून त्याने पुन्हा आपल्याला पित्याच्या आलिंगनात आणि पित्याच्या हातामध्ये पुन्हा ठेवलं. Amen. Amen. That's the one purpose he came. आणि एका उद्देशासाठी तो आला. He knows our Father. त्याला आपला पिता माहित आहे. Yeah. He knows our Father. त्याला आपला पिता माहित आहे. What happened? Yeah. Bless your name. Give you praise. Worship you, Jesus. Yeah. You want me to pray for her? आणि त्यासाठी प्रार्थना करता येईल. तिला पुढे घेऊन येऊ शकता? Come. Bless you, glorious Father. What happened? What is happening? December 16th December को शादी हो गई. Hmm. Bless your name. उसके बाद उनको ऐसे बुखार वगैरह आया. और जुलाई से कंटिन्यूअसली सब हो रहा है ऐसे. क्या हो रहा है? मतलब सब किसी ने बोला भगवान का है, किसी ने बोला भूत लगा है, किसी ने बोला तुम क्रिश्चियन हो? अच्छा. तो किसी ने बोला करने का है, और सब देखो एक याद रखो. Bless your name. Every demonic power out. In Jesus' name. Go. Get up, totally delivered in Jesus' name. Get up, delivered in Jesus' name. Okay. The Lord came with a mission. आणि प्रभू एका उद्देशाने आला. प्रभु खुद के लिए नहीं आया, Amen. हमारे लिए आया. Amen. Amen. We were brought in this world आणि आपल्याला जगात आणण्यात आलं and we live for ourselves आणि आपण स्वतःसाठी जगत or for होतो our family. की आपल्या कुटुंबासाठी. Jesus did not come for himself. आणि येशू स्वतःसाठी आला नाही, He came for us तो आपल्यासाठी आला. because he knows our Father loves us so much. कारण त्याला माहित आहे की आपला पिता आपल्यावर इतकं प्रेम करतो. That's the first thing. ते प्रथम गोष्ट आहे. He knows त्याला माहित आहे our Father loves us. आपला पिता आपल्यावर प्रेम करतो. Amen. Amen. And he wants us to see in heaven. आणि त्याला हवंय आपल्याला स्वर्गात And he पाहायचं. wants to lavishly bless us आणि त्याला उघडरित्या आणि मोफत and आशीर्वादित be करायचं. a real father to us. आणि आपल्यासाठी एक खरा पिता म्हणून त्याला व्हायचं आहे. Jesus saw our Father's desire. आणि येशूने आपल्या पित्याची इच्छा पाहिली. That's why he came, म्हणून तो आला to fulfill our Father's
desire. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. Amen. Amen. And that was his main aim. आणि त्याचा मुख्य उद्देश तो होता. He always pleased the Father. आणि त्याने नेहमी पित्याला संतुष्ट केलं. That's how Father said, म्हणून आपला पिता म्हणतो, this is my beloved Son, हा माझा परम प्रिय पुत्र आहे, whom I'm well pleased. ज्याच्यामध्ये अति He संतुष्ट मी आहे. always pleased our Father. त्याने नेहमी पित्याला संतुष्ट केलं. Even in his coming, आणि त्याच्या येण्यामध्ये he देखील came to please our Father. तो आपल्या पित्याला संतुष्ट करण्यासाठीच आला. Because he knows कारण त्याला माहिती आहे, God our Father loves us so much. आपला देव पिता आपल्यावर इतकं प्रेम करतो. He is not willing that even one must be separated from him. आणि त्याची इच्छा नाही की एकही त्याच्यापासून विभक्त व्हावा. Amen. Amen. So Jesus came. म्हणून येशू आला. That was his mission. आणि तो त्याचा उद्देश होता. There were many challenges, अनेक आव्हानं आली, many interference of the devil, सैतानाची अडथळे आली, many hindrances, खूप अडथळे सैतानाची आली, but he would never give up. पण तो कधी सोडून देत नसे. Amen. Amen. He lived and was totally obedient to our Father. आणि तो जगला आणि पूर्णपणे पित्याच्या आज्ञेत राहिला. That's why when we believe in him, म्हणून जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास धरतो, the whole heaven rejoices. पूर्ण स्वर्ग आनंद करतं. And even Jesus rejoices. आणि येशू देखील आनंद करतो Oh, I could bring this person back to our Father. की मी या व्यक्तीला पुन्हा पित्याकडे घेऊन येऊ That's why शकलो. when we go to heaven, म्हणजे असं आपण स्वर्गात जाऊ you know, Jesus will personally lead you आणि येशू वैयक्तिकरित्या तुम्हाला पित्याकडे घेऊन जाईल, to our Father. आपल्या पित्याकडे. Amen. Amen. That's his greatest desire. आणि ही त्याची सर्वात मोठी When इच्छा we आहे. go home, जसं आपण घरी you जाऊ, know, our home is heaven. आपलं घर स्वर्ग आहे. Hello. This is not our home. आणि हे आपलं घर नाहीये, This is just temporary. आणि हे We are तात्पुरतं आहे. strangers and sojourners, the Bible says on this land. आणि या भूमीवर आपण प्रवासी आहोत. That's why Paul says, you're ambassadors. म्हणून पौल म्हणतो तुम्ही त्याचे दूत आहात. Who is an ambassador? आणि एक दूत कोण असतो? Ambassador is a person who belongs to my nation, to our nation, and is sent to another nation to represent my nation or our आणि nation. दूत म्हणजे माझ्या राष्ट्राचा एक व्यक्ती जो दुसऱ्या राष्ट्रात पाठवण्यात येतो माझ्या देशाला प्रतिनिधित्व करण्यासाठी. Amen. Amen. And he lives in another nation, आणि तो दुसऱ्या राष्ट्रात जगत असतो, but he represents our nation. पण तो आपल्या राष्ट्राला सादर करतो. He doesn't want to live there. त्याला तिकडे जगायचं नसतं. He loves his own nation, तो त्याच्या राष्ट्रावर प्रेम करतो, but he's sent there. पण त्याला तिकडे पाठवण्यात आलं It's असतं. an honorable job. आणि एक मानदायी हे काम आहे. And he speaks not for himself. आणि तो स्वतःसाठी बोलत नाही, He speaks for the president. आणि तो त्या राष्ट्रपित्यासाठी Or the prime बोलत minister. असतो, आणि त्या राष्ट्र पंतप्रधानासाठी बोलत असतो. He speaks for them. तो त्यांच्या वतीने बोलत He असतो, represents them तो त्यांना सादर करतो and represents our nation. आणि आपल्या राष्ट्राला तो प्रतिनिधित्व करतो. In the same way, त्याच Paul प्रकारे says you are an ambassador. पौल म्हणतो तुम्ही त्याचे दूत आहात. The moment you become born again, ज्या क्षणी तुमचा नवीन जन्म होतो, you become a citizen of heaven. तुम्ही स्वर्गाचे नागरिक होऊन जाता. Amen. आमेन. You have a dual citizenship. आणि तुमच्याकडे दोन नागरिकत्व आहेत. One is this earthly, एक या पृथ्वीचं which is temporary, जे तात्पुरतं आहे, and you have heaven, आणि तुमच्याकडे which is स्वर्गाचं permanent. जे कायमचं आहे. But the moment you become born again, पण ज्या क्षणी तुमचा you नवीन जन्म become a होतो, citizen of heaven. तुम्ही स्वर्गाचे लगेच नागरिक होता. That's what the Bible says. Set your minds on above. आणि म्हणून तर बायबल सांगतं तुमचं मन वरच्या गोष्टींवर लावा. That is your place. ती तुमची जागा आहे. You're brought into heaven the moment you became born again. ज्या क्षणी नवीन जन्म झाला तुम्हाला स्वर्गात आणण्यात आलं. You're living in heaven, तुम्ही स्वर्गात in the जगत आहात. kingdom of heaven. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जगत आहात. Amen. Amen. You are in kingdom of darkness. तुम्ही अंधाराच्या राज्यात होता. We were brought out from there तिकडनं तुम्हाला बाहेर and put काढण्यात into आलं. God's kingdom, तुम्हाला देवाच्या the राज्यात kingdom of ठेवण्यात light. आलं. प्रकाशाच्या You're राज्यात. already in the kingdom of heaven. तुम्ही अजूनही देवाच्या स्वर्गाच्या राज्यात And आहात. now आणि you आता represent heaven on earth. तुम्ही पृथ्वीवर स्वर्गाला सादर करताय. Amen. Amen. You represent heaven on earth. तुम्ही स्वर्गाला पृथ्वीवर सादर करताय. Not only represent, you also speak for God. आणि तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व नाही तर देवाची भाषा As बोलता, an देवाविषयी बोलता. ambassador speaks for the president. आणि जसं दूत त्या राष्ट्रपित्याच्या वतीने बोलतो, In the same way, त्याच प्रकारे you speak for God. तुम्ही देवाच्या वतीने बोलताय. Amen. Amen. That's why you're an ambassador. म्हणून तुम्ही एक दूत आहात.
You're speaking for heaven. तुम्ही स्वर्गासाठी बोलताय, You're speaking for God. तुम्ही देवासाठी बोलताय. You miss heaven. तुम्ही स्वर्ग चुकवला. Actually, you miss heaven. You want to be in heaven. तुम्हाला स्वर्गात राहायचंय That's the desire. आणि ही तुमची इच्छा But आहे. many times we are clouded because of this earth things. आणि अनेक वेळा आपल्या या पृथ्वीच्या गोष्टीने आपण झाकलो गेलो असतो Very close relationship with the earthly things. आणि या पृथ्वीच्या गोष्टींबरोबर खूप जवळचं So नातं आपण heavenly ठेवतो things are clouded. आणि म्हणून स्वर्ग गोष्टी झाकल्या But जातात. when these are removed, पण ज्या गोष्टी you निघून will see जातील the real heart desire is to go to heaven. आणि तुम्ही पाहाल की तुमच्या हृदयाची खरी इच्छा तुम्हाला स्वर्गात जायचं आहे. Amen. आमेन. We don't have to fear death आपल्याला मरणाला घाबरायची गरज नाही, because our future is set. कारण आपलं भविष्य स्थापित आहे. Amen. Amen. Heaven is our future. आणि स्वर्ग आपलं भविष्य आहे, It is set already. ते आधीच स्थापित You झालंय. don't have to be like the people of the world, जगातल्या लोकांसाठी राहायची always गरज नाही. fearing. नेहमी घाबरलेले, क्या होगा मालूम नहीं, मुझे नहीं मरना है, मुझे इधर रहने का, मुझे इधर रहने का. Because they fear, कारण त्यांना भीती आहे, because they don't know their future. कारण त्यांना त्यांचं भविष्य माहित They नाही, don't know. त्यांना माहित नाही. But you know it पण तुम्हाला माहित आहे, because you already are living in heaven. कारण तुम्ही आधीच स्वर्गात जगत आहात. Jesus made it possible for you. येशूने तुमच्यासाठी हे शक्य केलं. Amen. Amen. That's what Paul says. म्हणून पौल म्हणतो, I have a desire to go there, माझी इच्छा तिकडे जाण्याची आहे, but I have to live for you. पण तुमच्यासाठी मला इथे जगावं लागतं. Amen. आमेन. That's our desire. ही आपली इच्छा आहे. Death is not a loss आणि मरण काय तोटा नाहीये for believers. विश्वासू लोकांसाठी. Paul said, death is a gain. आणि पौल म्हणतो मरण माझ्यासाठी लाभ आहे. लाभ आहे. Death is a promotion. आणि मरण म्हणजे आपली बढोतरी आहे. Amen. आमेन. But we have a mission पण आपल्याकडे एक उद्देश आहे, to represent heaven, स्वर्गाला सादर to करण्याचा, represent our God. देवाला सादर We have करण्याचा. to speak for God. आपल्याला देवासाठी बोलायचं आहे. Your language is of God. तुमची भाषा देवाची आहे The word of God is spoken through you. आणि देवाचा शब्द तुमच्याद्वारे बोलण्यात येतो. Amen. Amen. God doesn't give this mission to anyone. आणि हे उद्देश प्रभू कोणालाही देत नाही. Everyone cannot represent God. सर्वजण देवाला सादर करू शकत Everyone नाही. cannot represent heaven. सर्वजण स्वर्गाला सादर करू शकत Everyone नाही. cannot speak for God. सर्वजण देवासाठी बोलू शकत Only नाही. those who have the life of God. फक्त ज्यांच्या The देवाचं जीवन divine आहे, life of God. दैवी जीवन, For God's children. जे देवाची लेकरं आहेत. You are privileged and honored to preach for God. आणि तुम्हाला तर मान देण्यात आला देवासाठी, देवाविषयी बोलण्यासाठी. Amen. आमेन. When you open your mouth, जस तुम्ही तुमचं मुख उघडता, representing heaven, स्वर्गाला सादर God करण्यासाठी speaks through you. प्रभू तुमच्या द्वारे बोलतो. Amen. आमेन. I don't want to use preach आणि मला प्रचार हा शब्द वापरायचा because नाही. preach means very professional. आणि प्रचार करणं म्हणजे खूप असं प्रोफेशनल वाटतं. When I use preaching means some believers say, मैं भी छोड़ के एक church start करता हूँ preaching कर. That is not the. I have said go and tell the gospel. आणि जाणे देवाची सुवार्ता सांगा. You don't have to be a preacher. तुम्हाला You don't प्रचारक have to व्हायची be a गरज pastor, नाही. एक पाळक an व्हायची गरज नाही. evangelist. किंवा एक सुवार्तिक व्हायची गरज नाही. Many are trying to become all this अनेक जण हे व्हायचा प्रयत्न and they're करतात waiting. When I'll become, then I will tell. आणि मग ते वाट पाहतायत कधी मी होईन आणि मग सांगेन. You don't have to. तुम्हाला वाट पाहायची गरज नाही. Amen. आमेन. You have your own circle. तुमचं स्वतःचं वर्तुळ आहे. Everyone has their own circle. प्रत्येकाचं आपलं वर्तुळ आहे. You know your circle. तुम्हाला तुमचं वर्तुळ माहिती आहे. Just tell the gospel. फक्त सुवार्ता सांगा. You have to be really hard-skinned to speak the gospel. आणि तुम्हाला खरंच ते प्रयत्न करावा लागतं सुवार्ता सांगण्यासाठी. Not thin-skinned. थोडा भी असं I know. You have to be tough-skinned. आणि एक जाड कातडीचा माणूस पाहिजे. Because you're not carried away by emotions. नाही तर मग भावनेने तुम्ही वाहून जाऊ शकत नाही. You talk by faith. तुम्ही विश्वासाने बोलता. Amen. Amen. God is teaching us how to live by faith, walk by faith. आणि प्रभू आपल्याला शिकवत आहे कसं विश्वासाने आणि जगायचं, विश्वासाने चालायचं. And we preach grace. Yesterday I told you. आणि मी काल सांगितलं की आपण कृपेचा प्रचार करतो. Because that's the only good news कारण हीच एक which चांगली is from बातमी God, जी देवापासून आहे which will cause people to become born again. आणि जे लोकांना नवीन जन्म देईल. Any message of religion cannot save anyone. आणि कुठलाही धर्माचा संदेश कोणालाही वाचवत नाही. And there are other messages like water baptism or even tongues or joining a church or giving your tithes and offerings and all other things.
which we can tell after they are born again. आणि इतर संदेश आहे जे अन्य भाषेचे आहेत, देण्याविषयी आहे, दशांश आहे, हे सर्व नवीन जन्म पावल्यानंतर आपण त्यांना सांगू After they शकतो. are believed, आणि त्यांनी विश्वास ठेवल्यानंतर ह्या देऊ शकतो. after they are saved, त्यांचं तारण झाल्यानंतर आपण सांगू after they are शकतो. children of God. ते देवाची लेकरं होण्यानंतर आपण सांगू शकतो. Amen. आमेन. Don't fall into that secondary. आणि दुसऱ्या त्या गटात पडू नका. They're not requirements for salvation. आणि तारणाच्या ते अटी नाही आहेत. They are not requirements to salvation. तारणाच्या ते गरजा नाही आहेत. Amen. आमेन. Remember this. लक्षात घ्या. They can be done after you are become born again. आणि तुमचा नवीन जन्म झाल्यानंतर त्या गोष्टी आपण करू शकतो. Don't go ulta. उलट जाऊ नका. These cannot give you born again experience. आणि या गोष्टी तुम्हाला नवीन जन्माचा अनुभव देत नाही. We must see that people become born again. आणि आपण पाहूया की लोकांचा नवीन जन्म झाला पाहिजे. And then you can tell them whatever you want. आणि मग तुम्ही इतर गोष्टी त्यांना सांगू शकता. You know, even Paul says, आणि पौल देखील म्हणतो, I have not been sent to give baptism, मला बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवलं नाहीये, but to preach the gospel. पण सुवार्थ सांगण्यासाठी. Look at this. One day I'll teach you about water baptism too. आणि एक दिवशी पाण्याच्या बाप्तिस्मा विषयी देखील मी सांगेन. These are not the requirements to be saved आणि तारण होण्यासाठी या गरजा नाही आहेत. or to become born again, let me tell you. आणि नवीन जन्म झाल्यानंतर No. Nothing must be added आणि कुठल्याही गोष्टीची भर होऊ नये to be saved. तारण मिळवण्यासाठी. Nothing. कुठलीच गोष्ट नाही. What Jesus did is a perfect job. जे येशूने केले ते परिपूर्ण कार्य आहे. He had come with a mission, तो एक उद्देशाने आला and that's why on the cross he said, "It is finished." आणि now." म्हणून तो क्रुसावर बोलला, आता हे पूर्ण झालंय. Amen. आमेन. He finished it. त्याने ते पूर्ण It केलं was a triumphant shout. आणि ते विजयाची हाक होती. It is finished. आणि ते पूर्ण झालंय. आमेन. Amen. Now nothing can be added. आता कुठली त्याच्यात भर It घालू cannot be शकत नाही. undone. आता ते पुन्हा आपण उलट करू शकत नाही. कोई बदल नहीं सकता अभी. आमेन. तुमने विश्वास कर दिया, तुम्हारा उद्धार हो गया. तुम्हारा उद्धार कोई नहीं ले सकता है. Amen. हालेलुया. Because these are not the requirements to become born again. आणि नवीन जन्म मिळण्यासाठी या गरजा नाहीयेत. Wear like this dress, don't do speak this, don't. These are all the requirements. आणि या गरजा नाहीये. We never preach against sin. आणि आपण पापाच्या विरुद्ध कधीच प्रचार करत No. नाही. We preach the gospel. आणि आपण सुवार्थेचा प्रचार करतो. And the gospel removes them from sin. आणि सुवार्थ त्यांना पापातनं बाहेर काढते. Amen. So this is very important. We must know what we preach. म्हणून हे महत्वाचं आपल्याला माहित असावं आपण काय प्रचार करत आहोत. So don't add the requirements to be saved. आणि मग तारण मिळण्यासाठी कुठल्याही गोष्टींची गरज त्याच्यात घालू नका. That is very important. आणि महत्वाचं Don't आहे, add anything. कुठल्याही गोष्टीची भर घालू नका. I told you yesterday. मी काल सांगितलं, The Lord said, प्रभू बोलला you know, in Romans 1:16, रोमकरास 1:16 that the gospel is the power of God की सुवार्थ देवाचं सामर्थ्य आहे. for everyone who believes. आणि त्या सर्वांसाठी जे विश्वास धरतात. Amen. आमेन. Those who believe. जे विश्वास धरतात. They cannot believe only when you speak on grace, they'll believe. आणि ज्यावेळेस ते तुम्ही कृपेविषयी बोलाल तेव्हाच ते विश्वास धरू Because शकतील. grace looks for faith. कारण कृपा विश्वासाची वाट पाहते Religion looks for works. आणि धर्म कृतीची वाट पाहतं. You don't need faith if you are preaching religion. जर तुम्ही धर्माचा प्रचार करताय मग तुम्हाला विश्वासाची गरज नाहीये. जरूरतच नाही. Because faith मतलब no work. कारण विश्वास म्हणजे कुठलंही कार्य नाहीये. Hello? Amen. Faith और works को mix मत करो. Amen. Faith means don't work. विश्वास म्हणजे कृती बंद करा. Just believe. फक्त विश्वास धरा. Believe in what he did. आणि विश्वास त्याच्यात करा जे येशूने केलंय. Are you saying this? तुम्ही हे पाहताय का? 80% Christians are still into works. आणि 80% ख्रिस्ती लोक अजूनही कार्यामध्ये कृतींमध्ये आहेत. People are preaching the secondary message आणि लोक दुय्यम प्रकारचा संदेश and देत आहेत making people to believe that these are the requirements. की लोकांना असं भासवत आहेत की ह्या गरजा आहेत. ऐसा करता है वैसा करता है वैसा करते हैं तो अरे अगर उन लोग बदल सकता है तो प्रभु का जरूरत ही नहीं हमको. अगर खुद से बदलाव ला सकता है तो प्रभु यीशु क्यों आया? प्रभु यीशु इसलिए आया कि हम लोग बदल नहीं सकते. We cannot be our own saviors. आणि आपण स्वतःचे तारणारे होऊ That's शकत why he नाही. came. म्हणून तो आला. Amen. It's embarrassing to God that we preach that they can be saved by their works. की ते त्यांच्या कृत्यांच्या द्वारे त्यांचं तारण होऊ शकतं. That's why I preach grace. म्हणून मी कृपेविषयीच प्रचार करतो.
I want people to be saved. मला लोकांचं तारण झालेलं I want पाहिजे. people to become born again. मला हवं लोकांचा नवीन जन्म व्हावा. I'm not giving importance to the secondary things. या दुसऱ्या गोष्टीला मी महत्व देत नाही. Salvation or being born again is the most important. आणि तारण किंवा नवीन जन्म पावणं हे सर्वात महत्वाचं आहे. Do you think you take water baptism and you wear well, good dress, humble रह के, नम्रता रह के तुम स्वर्ग जा सकता है? नहीं, नहीं जा सकता. तुम बेस्ट आदमी रहेगा तो भी स्वर्ग नहीं जा सकता है. All our righteous acts are like filthy rags, the Bible आणि says. बायबल सांगते आपल्या सर्व चांगल्या कृत्य घाणेरड्या चिंधीसारखे आहेत. These things cannot take you to heaven. आणि या गोष्टी आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. You take water baptism, तुम्ही पाण्याचा बाप्तिस्मा घ्या, you come to church, तुम्ही मंडळीला येता, you give a tithes and offerings, तुमचे दान दशांश you तुम्ही do देता, everything. सर्व काही करता, you change your lifestyle. तुमचं जीवनशैली बदलता These cannot take you to heaven. आणि या गोष्टी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ Don't शकत नाही. add these as requirements to become born again. आणि नवीन जन्म मिळवण्यासाठी या गोष्टींची गरज त्याच्यात घालू नका. Then you're rejecting Christ. मग ख्रिस्ताचा तुम्ही You're नकार telling करता. that Christ जरूरत नहीं, तुम खुद भी सेव हो सकता है. तुम ऐसा करो, उपास प्रार्थना करो, रडून प्रार्थना करो, सब हो जाएगा तुम्हारा. Then you don't need Christ. You're not preaching Christ at all. मग तुम्हाला ख्रिस्ताची गरज नाही. ख्रिस्ताचा प्रचार तुम्ही मुळीच करत When you're नाही. preaching Christ, जसं तुम्ही ख्रिस्ताचा that means प्रचार you करता, cannot do anything. याचा अर्थ तुम्ही काही करू You शकत नाही. cannot save yourself. तुम्ही स्वतःचं तारण करू I'm शकत नाही. connecting you to God. मी तुम्हाला देवाशी जोडत I आहे. told you मी yesterday. काल सांगितलं, Grace means I'm connecting you to God. कृपा म्हणजे मी तुम्हाला देवाशी जोडत आहे. Religion means I'm connecting you to me. आणि धर्म म्हणजे मी तुम्हाला माझ्याशी जोडत आहे. Amen. Amen. When I preach grace, I'm connected to God. And when you believe, He releases power. आणि जेव्हा मी कृपेचा प्रचार करतो, मी तुम्हाला देवाशी जोडतो. आणि जेव्हा तुम्ही विश्वास धरता, त्याचं सामर्थ्य मोकळं होतं. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. Don't add any requirements. कुठल्याही गरजा त्याच्यात घालू नका. So, as Jesus' mission was to save the world, जसा येशूचा उद्देश जगाचं in the तारण same करणं way, होतं. if you know how much our Father loves people, आणि त्याच प्रकारे जर तुम्हाला समजलं आपला पिता लोकांवर किती you will प्रेम also करतो, do the same. तुम्ही देखील तेच कराल. We are saving people by the gospel of grace because we know our Father doesn't want anyone to perish. आणि आपण लोकांचं तारण करत आहोत कृपेच्या स्वार्थेनं, कारण आपल्याला हवंय की आपल्याला माहित आहे की आपल्याला पिताला नको आहे की कोणाचाही नाश व्हावा. Amen. आमेन. That's the reason we're here. आणि याच कारणासाठी आपण इकडे आहोत. We also have a desire to go to heaven. आपली देखील इच्छा आहे स्वर्गात जाण्याची. We are not those people, we don't want to go to heaven. की आपल्याला आपण ते लोक नाही की आपल्याला स्वर्गात नाही The जायचं. people of the world, they keep on clinging. Even if they are sick, they are old, they don't want to go because they are fearful. आणि जगातले लोक या गोष्टीला धरून ठेवतात, त्यांना स्वर्गात जायचं नाही कारण ते घाबरलेले आहेत. मालूम नहीं ना सीधे स्वर्ग जाएगा कि नरक जाएगा, तो डर के मारे नहीं जाने का नहीं जाने. मगर हमारा ऐसा नहीं है, हमको जाने का है, मगर हमारा एक काम है इधर. आमेन. Amen. And death is a gain. Paul says gain. आणि पौल म्हणतो मरण लाभ It's आहे a promotion. आणि ते एक बढोतरी So आहे. your future is set. म्हणून तुमचं भविष्य You don't स्थापित have to आहे. bother. तुम्हाला काळजी करायची गरज Your नाही. future is set. तुमचं भविष्य Your स्थापित glory आहे. is set. तुमचा गौरव स्थापित आहे. Amen. आमेन. See, everyone is working for the future. आणि सर्वजण भविष्यासाठी काम फ्यूचर करतात. अच्छा करने के लिए हम लोग करते हैं, बैंक में जमा करते हैं, ये करते हैं, वो करते हैं. Isn't it? और तुम्हारा सब फ्यूचर सेट रहेगा तो हम कितना अच्छा लगता है तुमको. But now your future is set. आता तुमचं भविष्य स्थापित आहे. Hello? आमेन. Heaven is a wonderful place, आणि स्वर्ग सुंदर जागा आहे a beautiful place. आणि एक सुंदरशी जागा आहे. It's the homeland of our Father. आपल्या पित्याची ती मातृभूमी आहे. You're going to enjoy it. तुम्ही त्याचा आनंद घेणार आहात. Hello? You know, we all wish, अरे हम लोग ने बचपन में कितना उड़ी मारता था, झूला खेलता था, अब ये उम्र में कर सकते क्या? नहीं. इच्छा है मगर पूरा नहीं कर सकते. But praise God, स्वर्ग में ये सब पूरा कर सकते. आमेन. Because the Bible says it. आणि बायबल सांगतं You must be like little children to enter heaven. आणि स्वर्गात जाण्यासाठी लहान लेकरांसारखं व्हावं. Hello? इसका मतलब तुम बच्चे जैसा हो जाएगा स्वर्ग में गया तो. बच्चे जैसा, अरे क्या वो क्या ऐसा करेगा तुम. ऐसा नहीं बुजुर्ग काय मला त्रास, ऐसा नाही. झूला आवडतं काय तर दुखतं नाही. You know, we also want to play like small children, no? आपल्याला देखील Hello? लहान लेकरांसारखं खेळायचं आहे ना. मग आता काय वय झालं आता पडलं तर. Isn't it? होय की नाही. But the Bible says when you go to heaven you will be like little children. आणि बायबल सांगते Hello? जेव्हा तुम्ही स्वर्गात जा लहान लेकरांसारखं Oh, व्हा. वाह, तुम बच्चे जैसा रहेगा. Amen. बच्चे का कैसा इच्छा रहता, अरे ये देखने का, वो तोड़ने का, वो फूल देखने का, चलो झूला खेलो, उड़ी मारो.
Huh? Praise God. We'll all be like little children. तुम्ही सर्वजण लहान लेकरांसारखे Innocent असाल mind. आणि मनात एकदम भोळे असाल. कनिंग नहीं है जैसा बच्चे का माइंड रहता है अरे इधर वो दिखा ये दिखा वो दिखा मम्मी वो लेने का मेरे को ये लेने का you know how children are so excited you have seen आणि तुम्ही पहा ना लेकर किती उत्साहित असतात. huh mommy buy this mommy this we'll go this oh what excitement किती हा उत्साह असेल. I was telling Pimpri Church all आणि मी this पिंपरीच्या चर्चला सांगत होतो because in these days God is going to reveal heaven आणि या दिवसांमध्ये प्रभू स्वर्गाला प्रकट करणार आहे. आमेन. you know you बकरी का बच्चा सब देखा how they jump huh? I'm really amazed the मला- excitement in them आणि ज्यास मी पाहतो मला खरंच आश्चर्य वाटतं. वो बड़ा काव ऐसा सीरियसली जाता है पूरा देश का उसके ऊपर टेंशन है ऐसा मगर छोटा बच्चा जब उड़ी मारता कभी कभी गिर भी जाता हो वापस वापस उड़ी मारता दैट एक्साइटमेंट आणि तो उत्साह वी विल हैव दैट इन आणि तो हेवन तिकडे स्वर्गात असेल बिकॉज वी विल ऑल बी लाइक लिटिल चिल्ड्रन कारण आपण सर्वजण त्या लहान लेकरांसारखे असतो. यू गोइंग टू एन्जॉय हेवन तुम्ही स्वर्गाचा आनंद यू विल घेणार नॉट बी अ आहात सीनियर आणि तुम्ही एकदम वरिष्ठ नसाल. मी खेळा मी बघतो वो ऐसा नहीं रहेगा तुम खेलो मैं तो बुजुर्ग हूँ ऐसा कुछ नहीं तुम बच्चा रहेगा तुम्हारा माइंड इनोसेंट रहेगा तुम कनिंग नहीं रहेगा इसको चिट करो उसको ऐसा नहीं रहेगा जैसा बच्चे का माइंड है ना सबको एक्सेप्ट करना है सबके साथ करने ऐसा रहेगा आमेन. वेरी डिफरेंट खूप वेगळं दिस असेल फ्लॅश इज नॉट गोइंग देयर आणि देह तिकडे चाललं नाहीये दिस फॉलन फ्लॅश इज नॉट गोइंग देयर आणि पडलेले देह तिकडे जाणार नाही. Amen. आमेन. even husband and wife आणि पती पत्नी will be the closest like buddies in heaven आणि तुम्ही सर्वात जवळ असाल स्वर्गामध्ये. but you will not say you are my wife no आणि तुम्ही असं म्हणणार नाही तूच माझी पत्नी yeah आहे you were my wife when you were on earth आणि तू माझी पृथ्वीवर पत्नी होतीस. but you will be the best and the closest पण तुम्ही उत्तम आणि जवळचे असाल. amen Amen. it's a beautiful place आणि ही सुंदरशी you know जागा God made that place for us आणि प्रभूनी जागा that's आपल्यासाठी why बनवली he आहे. doesn't want to anyone to miss it मग त्याला नकोय कोणी स्वर्ग चुकवावा he wants you to see how lavishly he loves you आणि त्याला हे दाखवायचं की किती उघडरित्या तो that's what the तुमच्यावर प्रेम Bible करतो. uses the word lavishly म्हणून बायबल उघडरित्या असं शब्द वापरतो. amen Amen. over and above आणि त्याच्या वर आणि अधिक abundantly आणि विपुलतेने so our future is set म्हणून आपलं भविष्य we have स्थापित आहे. nothing to fear आपल्याला घाबरायची गरज नाही. but we have a mission that is what we're going to do पण आपल्याला एक काम आहे एक उद्देश आहे करण्याचा. you know because Jesus told us कारण येशूने सांगितलं go into all the world पूर्ण जगात जा and preach the gospel आणि सुवार्तेचा प्रचार करा. the good news चांगली बातमी gospel is the good news आणि सुवार्तात चांगली बातमी आहे. every creature प्रत्येक व्यक्तीला. when did he give this commission आणि ही आज्ञा त्याने कधी दिली. after he paid the full price on the cross आणि क्रुसार पूर्ण किंमत भरल्यानंतर by his death resurrection आणि त्याच्या मरणाने आणि पुनरुत्थानाने then he said now I finished the work आता तो म्हटला आता मी कार्य पूर्ण केलंय. now you आता go and preach this good news जा आणि ही चांगली बातमी सांगा that they don't need to do की anything त्यांना काही करायची गरज they नाही. just need to believe त्यांना फक्त विश्वास because धरायचा I have done everything for them की मी त्यांच्यासाठी सर्व केलंय. he was so excited आणि तो इतका उत्साहित so होता. excited तो इतका उत्साहित now होता. it's easy आता हे सोपं आहे. now they don't have to do anything आता काही करायची गरज even नाही. the worst sinner can come to heaven आणि सर्वात वाईट पापी स्वर्गात येऊ you शकतो. just preach the right gospel तू फक्त योग्य स्वार्थ सांग and when they believe आणि जास्त विश्वास धरतील they become righteous ते नीतिमान होतील. because I become their righteousness पहा मी त्यांची नीतिमत्ता झालोय. amen Amen. when you become righteous जसं मी नीतिमान होता oh my no one can hinder you from God कोणी तुम्हाला देवापासून काढू शकत नाही अडथळे you आणू will never शकत feel नाही. guilty तुम्हाला दोषी you will वाटणार never नाही. feel condemned तुम्हाला दंडित you will वाटणार not नाही. fear तुम्हाला भीती you will नसेल. not fear of judgment न्यायाची भीती नसेल. you're righteous तुम्ही नीतिमान like आहात Christ ख्रिस्तासारखं नीतिमान. Amen. Amen. you are so excited तुम्ही इतके उत्साहित असाल go and tell all and every one of them आणि जाण सर्वांना सुवार्थ preach सांगा. the gospel सुवार्थेचा प्रचार करा. See, he didn't say go and preach the sad news आणि तो म्हटला असं नाही की वाईट बातमी सांगा. gospel means good news सुवार्थ म्हणजे चांगली बातमी. see that means what Jesus did for us याचा अर्थ जे येशूने आपल्यासाठी केलं it's turned to be good news for us आणि ती आपल्यासाठी चांगली बातमी झाली आहे. you know that's why I appreciate Jesus म्हणून मी येशूचं खूप कौतुक करतो. it is free for us ते आपल्यासाठी मोफत but आहे he suffered पण त्यांनी त्रास सोसला. amen how much he suffered किती त्यांनी I know त्रास सोसला. you know once Holy Spirit told me आणि एकदा पवित्र आत्म्याने सांगितलं man cannot take that much suffering even for a second आणि मनुष्य एक सेकंड देखील ते त्रास घेऊ शकत even नाही. if God reveals जरी प्रभू प्रकट करतो
the things that Jesus went through, आणि ज्या गोष्टी येशू ज्याच्याद्वारे गेला we won't be able to bear that grief. आणि ते दुःख तुम्ही थोडं देखील सहन करू It will be शकणार too नाही. much for us. ते आपल्यासाठी खूप That's why असेल God has not revealed everything. म्हणून प्रभूने सर्व काही प्रकट केलं नाही. You know, अपनों को बहुत दुख हो जाएगा. We cannot bear it. तुम्ही ते सहन करू शकणार नाही. This is beyond ते आपल्या पलीकडे आहे. how much He suffered for us. आपल्यासाठी त्याने किती सोसलंय. But when He finished His work, पण ज्याने ते कार्य He पूर्ण said, go केलं and preach this good news now. आणि तो म्हटलं जा आणि चांगली बातमी सांगा. Amen. Amen. See, now it's become so easy. पहा आता किती सोपं झालंय. Now anyone can be saved. आता कोणाचंही तारण होऊ But people शकतं put in religion. आणि लोक त्यात धर्म घालतात. How it hurts God. किती ते देवाला दुःख देतं. When you add something. जसं आपण कुठल्याही गोष्टीची भर घालतो. When He said it is finished, जास्त बोला हे पूर्ण He said, no, झालंय. it is not finished till I add these things. तुम्ही म्हणता नाही पूर्ण झालं नाही जोपर्यंत मी या गोष्टीची भर घालत नाही. Oh my. So I leave these preachers. म्हणून मी या प्रचारकांना सोडून देतो. वो बोलते रहो तुम ये अच्छा पहना नहीं, वो अच्छा नहीं पहना, ये पहना, वो मेकअप क्या, बाल बड़ा है, ये क्या, वो क्या, वो उनका प्रीचिंग है. उसमें एक भी आत्मा का उद्धार नहीं होता है. उल्टा जो उद्धार होता वो भी हर्ट होके बोलता मुझे तुम भी नहीं चाहिए, प्रभु भी नहीं चाहिए, तुम्हारा वर्ड ऑफ गॉड भी नहीं चाहिए. ऐसे लोग गए वापस वर्ल्ड में. हेलो, दिस इज द ट्रूथ आई एम टेलिंग यू. आणि हे सत्य मी तुम्हाला सांगत आहे. यू मस्ट सी द मेसेजेस. तुम्ही त्यांचे संदेश ऐका. They are adding. They think they are showing that these are the requirements. आणि ते भर घालत आहे आणि ते दाखवते की ह्या गरजा आहेत. When Jesus said it is finished, जसं येशू बोला हे पूर्ण and झालंय now only preach the gospel. आणि आता फक्त सुवार्थ सांग. Gospel means gospel of grace. आणि सुवार्थ म्हणजे कृपेची सुवार्थ Grace means nothing of you. आणि कृपा म्हणजे तुमची कुठलीच गोष्ट Everything नाही. of God. सर्व काही देवाचं That's आहे what we are asked to preach. आणि हेच आपल्याला प्रचार करण्यास सांगितलंय. Amen. Amen. I'm into that. मी त्याच्यात आहे. I want people to be saved. मला हवं लोकांचं तारण व्हावं. Amen. There's rejoicing in heaven. आणि स्वर्गात When आनंद आहे. one sinner turns, जस्ट एक पापी वळतो I'm making the heaven to rejoice. आणि मी स्वर्गाला आनंद करायला लावत आहे. Rest all, they are just wasting their time. आणि इतर त्यांचा वेळ ते वाया घालवत Just wasting their time. त्यांचा वेळ ते वाया घालवत Ephesians says God doesn't find fault in you at all. आणि इफिसकारा सांगता प्रभू तुमच्या दोष मुळीच त्यांना सापडत नाही He doesn't find fault in you. आणि तुमच्या त्याला दोष सापडत नाही. It is the Christians finding fault in one another. आणि ख्रिस्ती लोक एकमेकांमध्ये दोष शोधतात. God has put us in Christ प्रभूने आपल्याला ख्रिस्तात टाकलंय that we may not be seen but Christ be seen. की आपण दिसू नये ख्रिस्त आपल्यामध्ये दिसेल. That's the Amen. purpose of God. आणि हेच देवाचा हेतू He आहे. doesn't want to see your defects. आणि त्याला तुमचे दोष पाहायचे नाहीये. He doesn't want to see your defects. त्याला तुमचे दोष पाहायचे नाहीये. That's why He puts you in Christ. म्हणून तो तुम्हाला ख्रिस्तात टाकतो That He sees you without defect. आणि मग तो तुम्हाला दोष विरहित पाहतो. Because Jesus has paid everything for कारण you. येशूने तुमची सर्व किंमत भरली आहे. Amen. Amen. Everything. सर्व काही. We point out mistake. ये उसने ऐसा किया, वो उसने ऐसा बोला, ये ऐसा बोलता, वो ऐसा. Oh my. When you speak against a Christian जसं एका ख्रिस्ती विरुद्ध तुम्ही or against बोलता a pastor, you're speaking against Christ. आणि तुम्ही ख्रिस्ता विरुद्ध बोलताय That's what the Lord Jesus said. आणि हे प्रभू येशू बोलला Saul, Saul, why do you persecute me? शौला शौला तू माझा छळ का करतोय. Jesus took it personally. येशूने ते वैयक्तिक घेतलं. You persecute any saint, कुठल्याही संताचा छळ तुम्ही करता the Lord has become one with the saint. आणि प्रभू त्या संताबरोबर एक झालाय. And so persecuting that Christian or a saint is persecuting Christ. आणि त्या संताचा छळ करणं म्हणजे ख्रिस्ताचा छळ करणं झालं. Amen. ये पास्टर के विरुद्ध बात करने का, फिर दूसरा पास्टर बोलने का प्रेयर करो. इसका जीसस अलग है, ये पास्टर का जीसस अलग है क्या? हेलो, यू टेल मी. ये पास्टर ना ऐसा करता, म्हणून मी जाना, तू भी प्रार्थना कर. अरे वो पास्टर भी वही जीसस को प्रेयर करता और ये पास्टर भी वही जीसस को प्रेयर करता. तुम उधर हर्ट किया है, किसको हर्ट किया है? जीसस को. और इधर जीसस से मांग रहा है तुम. Look at this. पहा When you hurt a Christian, you're hurting Christ. एका ख्रिस्तीला जर तुम्ही नाराज दुःख देताय तुम्ही ख्रिस्ताला दुःख And देताय then you go to another Christian. आणि मग तुम्ही इतर ख्रिस्तींकडे जाता. Pray for me. माझ्यासाठी प्रार्थना करा. That Christian, when you persecuted him, you persecuted Christ. आणि तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीचा छळ केला तुम्ही ख्रिस्ताचा And छळ the केला same Christ is here. आणि तोच ख्रिस्त इकडे आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का. He becomes one with you. तो तुमच्या बरोबर एक होऊन जातो. Amen. Amen. God has put you in Christ. प्रभूने तुम्हाला ख्रिस्तात टाकलंय. He doesn't see your defects. तो तुमचे दोष पाहत नाही. The greatest thing is born again. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नवीन जन्म मिळवणं. You must know the meaning of born again. तुम्हाला नवीन जन्माचा अर्थ समजला पाहिजे. You know, what is faith? आणि विश्वास काय No, आहे? faith is
being conscious of who you are in Christ. आणि विश्वास म्हणजे That's all. ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात याच्या जाणीवेमध्ये येणं That is faith. आणि तो विश्वास आहे. Living by faith means you're always conscious आणि विश्वासाने जगणं म्हणजे तुम्ही नेहमी जाणीवेत असता of what word of God says about me. की देवाचा शब्द माझ्याविषयी काय So बोलतो that consciousness is faith. आणि मग ती जाणीवताच विश्वास आहे. मैं कौन हूं प्रभु में, अगर वैसा तुम जिया, तुम faith का जीवन बिता रहे हो. Amen. Faith is not something. Faith is just this, what God has said. I'm conscious of that. आणि विश्वास म्हणजे प्रभू असं बोला मी त्याच्या जाणीवेमध्ये आहे. If God says I'm blessed, आणि प्रभू म्हणतो जर मी I आशीर्वादित keep आहे up that consciousness that I'm blessed. आणि मी ती जाणीवता राखून ठेवेल की मी आशीर्वादित आहे That is faith. आणि हा विश्वास आहे. Amen. Amen. You don't move out from there. तुम्ही त्यातनं बाहेर येऊ That's the नका position God has given you. आणि ते पद तुम्हाला प्रभूने दिलं Christ is not only a life, but He's also a place to live. आणि ख्रिस्त फक्त जीवनच नाही तर जगण्याची एक जागा देखील आहे. Amen. Amen. I don't want to come out of Christ. मला ख्रिस्तातनं बाहेर यायचं नाहीये. God has put me in Christ. प्रभूने मला ख्रिस्तात That's my ठेवलंय. position. ते माझं That's पद my आहे. best place. ते उत्तम जागा God आहे must see me in Christ. आणि प्रभूने मला ख्रिस्तात And He ठेवलंय sees me in आणि Christ. तो मला ख्रिस्तात He's पाहतो. happy about it. तो त्याविषयी आनंदी आहे. He's not only He loves me, He likes me. तो माझ्यावर प्रेमच करण्यात मी त्याला आवडतो देखील. Amen. Amen. Don't hear any other messages. इतर कुठलेही संदेश ऐकू नका. When people point out mistakes, जस लोक चुका दाखवतात they are looking at you outside Christ. आणि ते तुम्हाला ख्रिस्ताच्या बाहेर पाहतायत. God has put you in Christ. प्रभूने तुम्हाला ख्रिस्तात ठेवलंय. If they see you in Christ, जर ते तुम्हाला ख्रिस्तात पाहतील they'll see as God sees you. मग जसं प्रभू पाहतो ते देखील तसंच पाहतील. Amen. We are all in the body of Christ. आणि आपण सर्वजण ख्रिस्ताच्या We should शरीरात see आहोत one another in Christ. आणि आपण एकमेकांना ख्रिस्तात पाहतो Because that's the way God sees आणि us. तशाच प्रकारे प्रभू पाहतो. Hello. Amen. You know, some of the messages what I hear, oh, बापरे, इतना डर लगता है. आणि काही संदेश असा ऐकतो तर भीती वाटते. So fearful messages. किती भीतीदायक संदेश असतात. I went through all that. मी आतनं गेलोय. Now I'm better than that time. आता त्यावेळेपेक्षा आता मी उत्तम झालोय Grace has really changed my life. आणि कृपेने खरंच माझं जीवन Grace has बदललं. really blessed me. कृपेने खरंच मला आशीर्वादित केलंय. Amen. Amen. Now I need to grow more in the revelation. आता मला त्या प्रकटीकरणात आणखी वाढायचंय. You don't need information. मला माहितीची गरज नाही. Many are giving information from the Bible. अनेक जणांनी बायबल मधनं माहिती दिली आहे Information is just mental, natural, earthly knowledge. आणि माहिती म्हणजे फक्त मानसिक ज्ञान जगिक ज्ञान आहे Revelation is God knowledge. आणि प्रकटीकरण म्हणजे देवाचं ज्ञान आहे. What you need is God knowledge. जे तुम्हाला हवंय ते देवाचं ज्ञान हवंय. Amen. You need revelation. तुम्हाला प्रकटीकरणाची गरज आहे. Information cannot give you faith. आणि माहिती तुम्हाला विश्वास देत नाही. Revelation will give you faith. प्रकटीकरण तुम्हाला विश्वास देईल. Go after revelation. प्रकटीकरणाच्या मागे जा. The word of God is just not just giving you some information. आणि देवाचा शब्द फक्त काय माहिती देत नाहीये. It's giving you revelation. ते तुम्हाला प्रकटीकरण Because देत आहे. revelation belongs to the children of God. आणि प्रकटीकरण देवाच्या लेकरांचं आहे. It's a mystery that is revealed to us. आणि आपल्यासाठी हे रहस्य प्रकट The झालंय. Bible says Christ is a great mystery. आणि बायबल सांगतं ख्रिस्त एक मोठं रहस्य People आहे. of the world will not understand, जगातल्या लोकांना ते समजणार नाही but it's been unveiled to us पण ते आपल्याला प्रकट झालंय because we believed in Him. कारण आपण त्यात विश्वास Those धरला who believe, the mystery is unveiled. आणि ज्याने विश्वास धरला त्यांना हे रहस्य प्रकट झालंय There's no veil before us. आणि आपल्या पुढे आता पडदा नाहीये. Amen. Amen. God wants us to live by faith. प्रभूला हवं आपण विश्वासाने You know, जगावं. in the Old Testament, the tabernacle, आणि जुन्या काळात त्या निवास मंडपात they were in the outside court, आणि बाहेरच्या अंगणात which they could see everything, जे ते सर्व काही पाहू शकत होते feel everything. सर्व गोष्टींची त्यांना जाणीव होती It was open heaven, आणि ते उघड स्वर्ग होतं. more inside. अधिक आतमध्ये They could see the light, आणि ते प्रकाश the पाहू शकत literal होते. light. आणि थोडे थोडे प्रकाश पाहू शकत होते The candles were burning. आणि मेणबत्त्या जळत होत्या It was still a feeling आणि ते अजूनही ती भावना होती की by जाणीव होती. senses. But in the most holy place, पण परम पवित्र स्थानात the ark of God, आणि देवाचा कोश there was no light. आणि तिकडे प्रकाश नव्हता. They had to believe. त्यांना विश्वास ठेवावा The लागत presence of असे. God was there. देवाची The उपस्थिती glory होती. of God was there. देवाचा गौरव होता. So God is taking us deeper and deeper. मग प्रभू आपल्याला खोल आणि खोल घेऊन चाललाय. Here you cannot see anything. You have to believe. आणि इकडे आपल्याला काही दिसत नाही आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. Amen. Amen. We have entered in. आणि आपण आत प्रवेश केलाय. When Jesus died on the cross, जस येशू ख्रिस्तावर the मरण veil पावलं was torn, आणि तो पडदा फाटला. rent from top to bottom. वर पासून खालपर्यंत The पडदा presence of फाटला God opened up. आणि देवाची उपस्थिती उघड झाली. Amen. Amen. Where the high priest could go only once in a year. जिकडे मुख्य याजक वर्षातनं एकदाच आत जायचा. Only he could go. फक्त तो जाऊ शकत असे. No one else. इतर कोणी But नाही. today, पण आज because of Jesus, येशूमुळे who is that rent veil, आणि तो जो पडदा त्यांनी फाडला
It was rent. His body was broken. आणि त्याचं शरीर He तोडण्यात paid आलं. it all. त्याने पूर्ण ती And किंमत now it भरली is open. आणि आता तो उघड झाला. Amen. Now we are inside. आता आपण आतमध्ये Now आलोय. here you cannot see. आता जरी तुम्हाला You cannot दिसत नाही, feel. तुम्हाला You जाणीव have होत to नाही, believe. तरी तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. Amen. Amen. Now we have to live by faith. आता आपल्याला विश्वासाने जगायचंय. Whether you see it, whether you feel it or not. तुम्हाला दिसो किंवा जाणीव हो की न हो. Amen. I know in the beginning some people need some of these emotions. आणि मला Okay. माहिती आहे काही सुरुवातीला लोकांना या भावनांची गरज लागते. But as you grow up, पण जसं तुम्ही वाढता you may not see many things. तुम्हाला या You may गोष्टीची not गरज feel लागते. anything. तुम्हाला एखादा जाणीव होणार But yet you नाही, need to believe. तरी तुम्हाला विश्वास ठेवावा That's the way लागेल. you're growing in faith. आणि अशा प्रकारे तुम्ही विश्वासात वाढता. Time comes that even if you don't see anything, आणि- feel anything, you yet believe. आणि वेळ अशी आली जरी तुम्हाला जाणीव झाली नाही, दिसलं नाही, तरी तुम्ही विश्वास ठेवा. Amen. Amen. एक टाइम आता सिर्फ तुम विश्वास से चलता, दिखता नहीं. हाँ? लोग अलग बोलता तुम्हारा बारे में, फील भी नहीं होता है, तकलीफ है, अड़चन है, फिर भी तुम विश्वास से चल रहा है. Amen. Amen. So God is taking us deeper and deeper. मग प्रभू आपल्याला खोल आत घेऊन जात आहे. So lastly, आणि शेवटी so let us tell the gospel to everyone. चला सर्वांना सुवार्ता सांगूया. It's a great honor and privilege. आणि मोठा हा मान As I आपल्यासाठी आहे. told you, you're an ambassador for Christ. आणि मी सांगितलं तुम्ही ख्रिस्ताचे दूत आहात. You're working for heaven. तुम्ही स्वर्गासाठी काम करत आहात. See, you know, when you do all this, you'll forget the natural, आणि जसं मी या गोष्टी करता तुम्ही नैसर्गिक विसरून जाल and God will take care of you. आणि प्रभू त्याची काळजी घेईल. That's what I did in the initial stages आणि हेच मी सुरुवातीला केलं. when I had 2 children. जस्ट 2 लेकरं होती You know, because we believed in Christ, no one came to help us. आणि जसं आम्ही Our ख्रिस्तात relatives. विश्वास ठेवला, आमचे नातेवाईक कोणी मदत करायला आले नाही. My wife was working. आणि माझी पत्नी I काम was करत also होती. working. मी देखील काम करत होतो. I was working and running 2 churches. आणि मी काम करून 2 मंडळ चालवत होतो. Amen. Amen. I didn't become a pastor. मी काय पाळक झालो नाही. I was running 2 churches. मी 2 मंडळात चालत होतो. Yet working full time. तरी पूर्ण वेळ काम करत होतो. Many told me to leave. अनेकांनी मला सोडण्यास सांगितलं. I said no. मी म्हटलं नाही. The Lord must personally tell me. प्रभूने वैयक्तिक मला सांगितलं पाहिजे. As I tell about prophecy, I posted that message. जसं मी संदेशवाण्यांविषयी सांगतो, मी संदेश टाकलाय. Prophecy is not one way. आणि संदेशवाणी एकाच बाजूने नाहीये. Let be any man of God. कुठलाही देवाचा सेवक असो It should be confirmed to you. आणि त्याला तुमच्याकडून खात्री व्हायला पाहिजे. Amen. Amen. That's why many are cheated. म्हणून अनेकांना फसवण्यात येतं. Be careful. काळजीपूर्वक राहा. If any man of God says, "Oh, God is telling me you'll give me a 2-wheeler," आणि कुठलाही देवाचा सेवक म्हणतो मला तू 2 व्हीलर देणार आहेस. emotionally, 2-wheeler, प्रभु ने कहा, ये क्या चाबी? ऐसा नहीं है. Did the Lord tell you? प्रभूने तुम्हाला असं सांगितलं काय? And youth, you also be careful. आणि तरुणांनो काळजीपूर्वक राहा. Let be anyone. कोणी असो. When they tell, God is telling me you are my wife. आणि प्रभू मला सांगत आहे तूच माझी पत्नी आहेस. रुको, प्रभु बोलने दो मुझे. हाँ? नहीं तो, प्रभु. This is all forceful. आणि सगळं Using बळजबरी आहे. God's name. आणि देवाच्या नावात हे You read my message. तुम्ही माझा संदेश You वाचा. know, I am posting all this. I know many people may not like it, those who are doing this. आणि मी हे संदेश पोस्ट करत आहे, मला माहिती आहे अनेकांना आवडणार नाही. जो ये कर रहे हैं उन लोग को बिल्कुल पसंद नहीं करता रहेगा. But I don't want people to be deceived. पण मला नकोय लोक फसली जावी. I want you to know the truth because God is good. आणि मला तुम्हाला सत्य जाणून द्यायचं आहे कारण प्रभू चांगला आहे. Amen. Amen. It's not one way. Prophecy must be 2 ways. आणि संदेशवाणी एकाच बाजूने दोन्ही बाजूने असते. If God spoke to that man of God, God must speak to you too. जर प्रभू त्या देवाच्या सेवकाला बोलला, प्रभू तुम्हाला When देखील 3-4 बोलेल. pastors told me you are called for full time, I said God did not speak to me. आणि 3-4 पाळक येऊन मला बोलले प्रभूने पूर्ण वेळ सेवेला बोलायलाय, This is पण 30 प्रभूने मला years, सांगितलं नाही. 30 years ago. आणि 30 That वर्षापूर्वीची time गोष्ट I आहे. had this revelation. आणि त्यावेळेस मला हे प्रकटीकरण But होतं. till today people don't have it. आणि आजपर्यंत लोकांकडे हे प्रकटीकरण I said नाहीये. no. मी म्हटलं नाही. I'll not be carried away by this. आणि या गोष्टीने मी वाहून जाणार And they were नाही. all great pastors. आणि मोठमोठे पाळक Through one of them and many of them I was saved. आणि एकाच्या द्वारे माझं तारण झालं And होतं. they told me. आणि त्यांनी मला I said सांगितलं. no. मी म्हटलं नाही. Till God tells me. जो पण प्रभू मला सांगत I नाही. waited for so many years. मी इतक्या वर्ष वाट पाहिली. Then when God told me, आणि ज्यास मग प्रभूने सांगितलं, then I left my job.
मग मी ते काम सोडलं. But that doesn't mean when God told me, means everything be all right. No, no, no. पण याचा अर्थ नाही की प्रभूने सांगितलं म्हणजे सर्व व्यवस्थित होईल असं नाहीये. उसके बाद तो रियल परसिक्यूशन शुरू हो जाता है. एक बार प्रभु का वाणी सुना तुमने पर्सनली और तुम एंटर हो गया, उसके बाद शुरू हो जाता है डेविल का अटैक्स. बिकॉज द डेविल नोज. आणि सैतानाला माहिती आहे प्रभु ने इसको बुलाया, तो बुलाया इसको उसके पीछे लगने का, अभी उसका मिशन होने नहीं देने का. Then the real persecution begins. आणि मग खरा छळ सुरू होतो. But God lets it happen. मग प्रभू जर त्या गोष्टी Make घडू you देतो strong, मग ते तुम्हाला बळकट not करतो, to destroy you, तुमचा नाश but करण्यासाठी to नाही. show God's power in you is powerful. आणि हे दाखवण्यासाठी की देवाचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये सामर्थ्यशाली आहे. Amen. Amen. ये मतलब प्रभु ने मेरे को अलाउ किया अटैक करने का. नहीं नहीं नहीं, अलाउ किया ये बताने के लिए तुम बहुत स्ट्रांग हो. Amen. 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 Okay, now we don't have time. चला, This अधिक वेळ time, नाहीये. you know, very short messages we can give. So though I bring many messages, I'm not able to give what I bring. आणि अनेक संदेश मी घेऊन येतो पण मी सर्व देऊ शकत Because नाही these messages take time. कारण या संदेशानं वेळ And I लागतो don't want to just finish half. आणि मला अर्धवट